रवींद्र चव्हाण ही कुचकामी आहेत आणि फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा असं रामदास कदम म्हणाले। चव्हाणांनी केवळ चमकोगिरी करण्यापेक्षाच काम करावं असं देखील रामदास कदम म्हणाले। तर 14 वर्ष झाली तरीही मुंबई गोवा रस्त्याचा वनवास सुरूच आहे असंही रामदास कदम म्हणाले। फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आम्ही सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी देऊ कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। हा कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील। कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारत आहेत, रामदास भाई तुम्ही काय करताय? 14 वर्षानंतर प्रभू रामाचा देखील वनवास संपला, पण मुंबई गोवा रस्त्याचा आमचा अजून वनवास संपत नाही। हा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी डिसेंबरच्या आधी म्हणजे मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधी हा मुंबई गोवा रस्ता सगळा पूर्ण होऊन जाईल। पण आजही मी काल आता 2 दिवस झाले आलोय, अतिशय वाईट अवस्था आहे। 14 वर्ष होऊन गेली, आम्ही काय पाप केले असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे। आणि म्हणून स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलंय की आम्ही दोघे आता लक्ष घालतो आणि शक्यतो लवकर रस्ता आम्ही बनवून घेतो।